हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. समर वेकेशन आहे तर त्यासाठी आपल्याला काहीतरी खाऊ बनवायचं आहे. तर मी आज तुमच्यासाठी बनवत आहे पाणीची पुरी. तर ती कशी बनवायची चला तर बघूयात. मी हा 1 कप रवा घेतलेला आहे. रवा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे. जाडसर रवा आहे त्यामुळे आपल्याला जाडच रवा हवा आहे. मी आता अशा प्रकारे चाळून घेतलेला आहे. यामध्ये थोडेसे मीठ घालायचे आहे. मी एक चुटकी नमक घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून मळायचे आहे. तर कोमट पाणी घ्यायचे आहे. मी एक कोमट पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. हाताला सोसेल इतकं गरम आहे. तर आता आपण हे मीठ आणि रवा मिक्स करून घेऊया. यात आपल्याला काही घालायचे नाही. आपल्याला 1 कप पाणी जसे लागेल तसे 1 कप मी कोमट पाणी घेते आणि हे आपल्याला थोडे थोडे घालून आपल्याला मळायचे आहे. आपल्याला घट्ट डो करायचा आहे. आपल्याला चांगले कुस्करून मळायचे आहे. कारण रवा पाणी सुकून घेतो. आता 2 ते 3 मिनिटे आपल्याला असे सारखे मळून घ्यायचे आहे. खूप प्रकारचे कोणी रव्यापासून बनवतं, कोणी मैदा रवा मिक्स करून बनवतो, कोणी गव्हाचं पीठ घालून मळतो. तर आज आपण रव्यापासून बनवणार आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी रवा मळून घेतलेला आहे. आता आपल्याला हे अर्ध्या तासासाठी रेस्ट द्यायची आहे. तर बघू शकता आपण मी आता याच्यावर झाकण ठेवून याला अर्धा तास रेस्ट देणार आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे रेस्ट देऊयात. तर बघा तर फ्रेंड्स, आता आपले अर्धा तास झालेला आहे. आपण चेक करूयात. आपले पीठ छानसे झालेले आहे. पुन्हा आपण याला थोडेसे मळून घेऊया. आता आपल्याला हे 2 मिनिट चांगले मळून घ्यायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी मळत आहे. चांगले सॉफ्ट होईपर्यंत मळायचे आहे.
प्रकारे आपण चांगले दाबून दाबून मळले की ते आणखीन फुगेल आणि चांगले सॉफ्ट पण होईल. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी मळून घेतलेले आहे. दाबल्यावर पुन्हा ते पूर्ववत होत आहे. अशा प्रकारे आपल्याला रवा चांगला मळून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे चांगला मळून घेतलेला आहे. आता आपण थोडेसे मी चॉपर बोर्ड घेतलेला आहे लाटण्यासाठी की तसे ते आपले लाटून होतील. आता चॉपर बोर्डला आपण तेल लावून घेऊया की खाली चिकटणार नाही. बेलण्याला पण तेल लावून घेऊया. आता हलकेसे याला पुन्हा सॉफ्ट करूया. कुठे भेगा राहिले नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे फैलावून घेते. हलकेसे तेल लावून घेऊया. आता याला लाटूयात. आपल्याला न जाड न पातळ अशी लाटायची आहे. तुम्ही मैदा लावून पण लाटू शकता, पण मी मैदा नाही लावलेला. अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचे आहे. आपल्या किनाऱ्या पण पातळ करून घ्यायचा. तर आता आपल्याला एकसारखे करायचे आहे. कुठे जाड कुठे पातळ असेल
झाले नाही पाहिजे. एकसारखे आपण लाटून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे न जाड न पातळ अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता हिला आपण हलकेसे लाटणे फिरवून घेऊया. आता कुठच्याही हे कापण्यासाठी कुठच्याही प्रकारचे झाकण किंवा कटर घेऊ शकता. मी हे औषध, लहान मुलांचे औषध पिण्यासाठी जे वापरतात ते घेतलेले आहे. आणि आता आपल्याला ह्या कडा सोडून, थोडीशी कड सोडून आपल्याला कापायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला कापायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी कापते. थोडीशी कड सोडून आपल्याला कापायचे आहे. तर अशाच प्रकारे सर्व कापते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे सर्व आपल्या पुऱ्या कापून झालेल्या आहेत. आता मी हा एक टॉवेल घेतलेला आहे, कॉटनचा टॉवेल आहे. याला आपण ओला करून घेतलेला आहे. आता हे आपल्याला ह्या पुऱ्या ह्या ओल्या टॉवेलवर ठेवायच्या आहे. तर कडा आपण उचलून घेऊया, आपल्याला सहजपणे उचलता येतील. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण पुरी तयार केलेली आहे. आता आपण एक एक पुरी अशी याच्यावर काढून घेऊया टॉवेलवर. बघू शकता आपण अशा प्रकारे मी टॉवेलवर काढून घेत आहे. तर अशा प्रकारे मी सर्व काढून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी टाकून झालेलं आहे ओल्या कापडावर. आता एवढ्या ज्या राहिलेल्या आहे ह्या दुसऱ्या बॅचच्याही करून घेत आहे. तर आता हे आपण ओल्या रुमालाने असे झाकून घ्यायचे आहे. आता बाकीचे आपण लाटून घेतोय. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व लाटून घेतलेले आहेत. आता हे मी थोडेसे पीठ राहिले, त्यासाठी एक अशा प्रकारच्या मोठ्या राजकचोरीसाठी मी 5 बनवलेले आहेत. अशा प्रकारे मी सर्व लाटून झालेले आहे. आता आपल्याला यावर एक ओला कपडा मी घट्ट पिळून घेतलेला आहे. आणि आता याच्यावर आपण हे ओला कपडा ठेवायचा आहे, सर्व झाकून. अशा प्रकारे झाकून आपल्याला 15 मिनिटासाठी रेस्ट द्यायची आहे. 15 मिनिटानंतर पुन्हा भेटू.
बघा तर फ्रेंड्स, आपले 15 मिनिटे झालेली आहेत. आता आपण तळण्यासाठी घेत आहोत. मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे. आपल्याला जास्तीचे गरम नाही पाहिजे. आपल्याला न गरम ना जास्त थंड अशा प्रकारचं तेल गरम करायचं आहे. तर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. हाय फ्लेमवर आहे. तर बघू शकता आपण. आता आपल्याला एकच पुरी आणखीन थोडीशी गरम होऊन देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले तेल गरम झालेले असेल तर आता आपले एक आपण जी ओली बाजू टॉवेलवर टाकली होती त्या बाजूने आपल्याला तेलात टाकायचं आहे. आता हे वर येईपर्यंत आपल्याला चमचा लावायचा नाही. तर बघा तर फ्रेंड्स, आपले तेल तापलेले आहे. आता यामध्ये आपण एक पुरी घालून घेऊया. बघू शकता आपली पुरी टम्म फुगलेली आहे. आता हिला आपण क्रिस्पी होईपर्यंत तळायचं आहे. आता आपण ही उलटावलेली आहे. आता दुसरी घालूया. आपण जी बाजू ओली आहे त्या बाजूनेच आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे फुललेली आहे. तिला चांगली पुन्हा एक एक घालायची आहे. अशा प्रकारे आपण एक एकच घालायची आहे. जोपर्यंत ती फुलत नाही तोपर्यंत आपल्याला दुसरी घालायची नाही. तर बघू शकता आपण आपली दुसरी फुललेली आहे. तर अशा प्रकारे आपण तळून घेत आहोत. आपल्याला काही घाई करायची नाही उलटवण्यासाठी. जोपर्यंत याचा रंग बदलत नाही, ब्राऊन होत नाही, तोपर्यंत आपल्याला उलटवायचे नाही. तर अशा प्रकारे मी उलटवत आहे. जे ब्राऊन झालेले आपल्याला उलटवायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पुरी तळायची आहे. बघू शकता असे ते गोल गोल फिरत आहे. त्यामुळे मला पकडून ठेवावे लागले तेलामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला तळायचे आहे. तर बघू शकता आपण ही ओली बाजू आहे, ओल्या बाजूनेच टाकायची आहे आणि ती वर फुलेपर्यंत आपल्याला दुसरी घालायची नाही. आता ह्या बाकीच्या सगळ्या क्रिस्पी झालेल्या आहेत. तर आता आपण काढून घेऊयात. बघू शकता आपण अशा प्रकारे आपली टम्म फुगलेली पाणीची पुरी तयार आहे. अशाच प्रकारे आता आपण तळून घेणार आहोत. अशा प्रकारे गोल गोल फिरत आहे.
तर ते उलटवली तरी ते गोलच फिरत आहे. त्याला असे पकडून आपल्याला तेलामध्ये झाऱ्याने पकडून ठेवावे लागेल. घाई करायची नाही. आपली पुरी जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत काढायची नाही. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे टम्म फुगलेल्या पुऱ्या मी बनवत आहे. तर अशाच प्रकारे मी सर्व तळून घेते. बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्या तळलेल्या आहेत. अशाच प्रकारे मी सर्व तळून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहे. आवाज ऐकू शकता, अशा क्रिस्पी पुऱ्या झालेल्या आहेत. मी 1 कप रव्यामध्ये एवढ्या साऱ्या कचोऱ्या बनवलेल्या, पाणीपुरी बनवलेली आहे. तुम्हाला फोडून दाखवते. अशा प्रकारच्या पुऱ्या आपल्या बनलेल्या आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी पुरी बनवलेली आहे. तर पुन्हा दाखवते. कुरकुरीत आपली पुरी बनलेली आहे. बघू शकता आपण अशा प्रकारची मी पुरी बनवलेली आहे. मी राजभोग पुरी बनवली, पण त्या एकमेकांना चिटकल्या, त्यामुळे मी काही त्या दाखवत नाही. ते अशा प्रकारे तळून निघालेले आहे. तर मी एक व्यवस्थित निघालेली आहे ती फोडून दाखवते. बघू शकता आपण अशा प्रकारची मी कचोरी बनवलेली आहे. पाणीपुरी अशा प्रकारे मी पाणीपुरी बनवलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा की तुम्हाला ही पाणीपुरीची रेसिपी आवडली, नक्की आवडली असेल तर छानशी कमेंट लिहा. बघू शकता आपण अशा प्रकारची मी कचोरी पाणीपुरी बनवलेली आहे. तर तुम्हीही बनवा. तुम्हाला खूप मी पहिल्याच प्रयत्नात मी छानशा पुऱ्या बनवलेल्या आहे पाणीपुरीच्या. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.